आणि बीडमध्ये शिवसेना भाजप हे दोघं जण एकत्र आली जिल्हा परिषदेमध्ये आणि त्यांनी सत्ता स्थापन केली। परंतु असं असलं तरी सुद्धा औरंगाबाद, हिंगोली आणि जालना या ठिकाणी सत्ता मिळालेली नाहीये भाजपला। त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय। जालन्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष निवडून आला तरी सुद्धा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून त्यांना दूर राहावं लागलंय। हा पराभव सुद्धा दानवेंच्या जिव्हारी लागल्याचं दिसतंय। जिल्हा परिषदांच्या एकूण निकालाबद्दल रावसाहेब दानवे यांनी काय टिप्पणी केली आहे आपण पाहूया। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आता आपल्यासोबत आहेत। सर, काल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या आणि याच्यामध्ये भाजप नंबर 1 पक्ष ठरलेला आहे। मात्र तुमच्या जालन्यामध्ये तुम्हाला काहीचं अपयश आलं। एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात असू अशी काहीची परिस्थिती आहे। असे राजकारण म्हणजे आकड्याचा खेळ आहे। पूर्वी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आम्ही युतीमध्ये निवडणुका लढायचो जालन्यामध्ये। त्या काळामध्ये युतीमध्ये भाजपचे 15 आणि शिवसेनेचे 15 असायचे। परंतु यावेळेस पहिल्यांदा आम्ही युतीशिवाय निवडणुका लढलो आणि जालना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष 1 नंबरचा पक्ष ठरला आणि 22 जागा आमच्या निवडून आल्या। 14 जागा शिवसेनेच्या, 13 जागा राष्ट्रवादीच्या आणि 5 जागा या काँग्रेसच्या निवडून आल्या। आणि त्यामुळं इथं फोडफाडीला काही फार शक्यता नव्हती। कारण शिवसेनेचं धोरण होतं की जो आम्हाला अध्यक्ष बनवून त्याच्यासोबत आम्ही जाऊ। आणि त्या ठिकाणी शिवसेनेला राष्ट्रवादींनी अध्यक्ष बनवलं आणि काँग्रेसने आणि त्यांनी एकत्र येऊन गट स्थापन केला आणि त्यामुळं त्या ठिकाणी आमची संख्या 22 असूनसुद्धा काँग्रेस 5 असताना, राष्ट्रवादी 13 आणि शिवसेना 12 असताना होऊ शकलो नाही। या आकड्याचं गणित आहे। परंतु मला असं वाटतं की जरी आमचा अध्यक्ष होऊ शकला नाही तरी विरोधी पक्षाची भूमिका आम्ही त्या ठिकाणी चांगली मांडू। परंतु आम्ही अशा प्रकारची तडजोड आम्ही काही त्यांच्याशी केली नाही। परंतु 1 नंबरचा पक्ष जालन्यात 22 सीट आणून 1 नंबरचा पक्ष ठरला आहे। पण 1 नंबरचा पक्ष असतानाही जर अध्यक्षपद तुम्हाला मिळालं नाही, भाजपकडे ते आलं नाही, तर याच्यामध्ये बाकीचे तिथलं राजकारण जुळवण्यात कुठंतरी तुम्ही कमी पडला की प्रदेशाध्यक्षांना धडा शिकवायचा म्हणून बाकीचे सगळे एकत्र आले असं म्हणायचं? नाही, मला असं वाटतं की राज्यातली परिस्थिती जर आपण बघितली तर शिवसेनेची ही भूमिकाच होती की भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आपण मतदान करायचं किंवा भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवायचं। हे एकट्या जालन्यामध्ये नाही घडलं। 1, 2, 3 अपवाद बीडसारख्या ठिकाणी, कोल्हापूरसारख्या ठिकाणी अपवाद जर सोडला तरच, नाही तर सगळ्या ठिकाणी शिवसेनेनं आमच्या विरुद्ध भूमिका घेतलेली आहे। शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असा एक एकत्रित राजकारणाचा जो एक नवीन पैलू आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसतोय, तुम्हाला असं वाटतंय की सगळेजण भाजपला नंबर 1 शत्रू म्हणून बघतायत आणि पुढच्या विधानसभाचं चित्र त्या दृष्टीनं कसं असेल? भारतीय जनता पार्टीला कोणी शत्रू समजतं का मित्र समजतं मला माहीत नाही, पण राजकारणामध्ये अशा प्रकारचं शत्रू समजणं हे चुकीचं आहे। आणि आमचे जे काही इतर पक्ष आहेत त्या पक्षाने आम्हाला शत्रू समजो का मित्र समजो, पण लोकांनी जनमताचा कौल आमच्या बाजूने दिलेला आहे। आणि त्यामुळं आम्ही त्यांच्या बोलण्याकडं, त्यांच्या वागण्याकडं न बघता पुढच्या काळामध्ये या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी यापेक्षा चांगलं यश कसं मिळवल या दृष्टीनं कामाला लागणार आहे। यामध्ये कुठल्या प्रकारची आमच्या मनामध्ये शंका नाही आहे।